पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। देव बसे चित्ती, देव बसे चित्ती त्याची घडावी संगती। ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। हरिजनासी भेटी नभो अंग संग तुटी। ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने। ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती। देव वसे चित्ती त्याची घडावी संगती। तुकोबारा या अभंगातून देवाकडे एक मागणं मागतायत, अर्थात संगती मागतायत। तुकोबारा देवाकडे कुणाची संगती मागतायत? तर ज्याच्या चित्तात देव वास करतो त्याची मला संगती घडावी, त्याची मला संगती घडावी। देवा, ज्याच्या चित्तात देव येऊन राहतो, ज्याच्या चित्तात देव कायमचं वास्तव्य करतो, अशा पुरुषाची मला संगती लाभावी। देव वसे चित्ती त्याची घडावी संगती। ज्याच्या चित्तात देव वास करतो त्याची मला संगती लाभावी, असं मागणं तुकोबारा देवाकडे करतायत। मग देव कोणाच्या चित्तात वास करतो? तर देव संतांच्या चित्तात वास करतो। कशावरून? ज्ञानोबा याची साक्ष देत आहेत। ज्ञानोबा लिहित आहेत, जयाचे चोखट मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी। जया निजल्या ते उपासी वैराग्य गा। जयाचे चोखट मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी। ज्यावेळेस ज्ञानोबा अर्जुनाला 9व्या अध्यायात म्हणतायत की हे असोत वायानी काय या मूर्खासी बोलणी, ते जाऊ दे म्हणले मूर्खाचं, ऐक तू साधू कथा। तर साधू कथा ऐक म्हटले ज्ञानोबा, आणि तिथं ज्ञानोबा पहिली ओळी टाकतायत की जयाचे चोखट मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी। जया निजल्या ते उपासी वैराग्य गा। क्षेत्र संन्यासी त्याला म्हणतात की जो एकाच क्षेत्रात आयुष्य घालतो, ते क्षेत्र सोडत नाही। क्षेत्र संन्यासी त्या क्षेत्राला कधीच सोडत नाही। तसं देवही संतांच्या चित्ताला कधीच सोडत नाही, संतांच्या चित्तात कायमचं वास्तव्य करतो। आणि म्हणून हे सिद्ध होतं की देव संतांच्या चित्तात वास करतो। देव संतांच्या चित्तात वास करतो याची खूण काय आहे? तुकोबाराय बोलतायत, या नावा अंतरा आला नारायण, या नावा अंतरा आला नारायण, चित्त समाधान खून त्याची। ज्या माणसाच्या चित्तात नारायण राहायला आलाय त्याचं चित्त सातत्यानं समाधानी असतं, किंवा ज्याचं चित्त सातत्यानं समाधानी आहे
त्याच्या चित्तात नारायण राहायला आलाय हे सिद्ध होतं. हे अनुमान प्रमाण आहे. अर्थात जो मनुष्य सातत्यानं समाधानी आहे त्याच्या चित्तात देव राहायला आला हे सिद्ध होतं. मग सातत्यानं समाधानी कोण असते? तर संत असतात. कशावरून? ज्ञानोबा सांगतायत, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. ज्या साधकाला श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झाले फक्त तोच समाधानी असतो, इतर दुसरं कोणी नाही. दर्शनी समाधान अति जैसे. फक्त त्याच्याच चित्ताला समाधान लाभतं की ज्याला आत्मदर्शन झाले, आत्मज्ञान झाले. आम्ही दैनंदिन जीवनात बोलतो, घरावर पाट्या लावतो समाधान म्हणून, किंवा आम्ही म्हणतो आम्ही समाधानी आहोत. काय चाललंय? काय नाही बाबा, खाऊन पिऊन समाधानी आहेत. असं बोलणं हे आडनावाचं समाधान आहे. समाधान फक्त त्याच्याच चित्ताला लाभतं ज्याला आत्मज्ञान झाले, अर्थात जो संत आहे. अन्यथा साधारण जीवाचं चित्त सातत्यानं हळहळाने तळमळ करत असतं. चित्ताची हळहळ सदा तळमळ, तुकोबार आहे. कारण जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात विकार आहेत, वासना आहेत, अहंकार आहे, मी माझा आहे, तोपर्यंत तुमच्या चित्ताची हळहळ आणि तळमळ गेलेली नसते. आणि ज्या चित्तात हळहळ तळमळ आहे ते समाधानी नसते, ते बेचैन असते. आणि मग ज्या अंतःकरणाला विकार सोडून गेलेत, अहंकार सोडून गेलाय, तिथं हळहळ तळमळ नसते आणि ते चित्त कायमचं समाधानी असते. आणि असं कायमचं समाधान फक्त आत्मज्ञानी पुरुषाला लाभतं, फक्त संताला लाभतं. आणि म्हणून फक्त संतच समाधानी असतात, इतर दुसरं कोणीही नाही. आणि मग संत समाधानी आहेत. नारायण तुमच्या चित्तात राहायला आलाय ह्याची खूण काय? तर संत समाधानी आहेत. आणि जो समाधानी आहे त्याच्या चित्तात नारायण राहायला आलाय ही त्याची खूण असते. आणि म्हणून या सर्व गोष्टींनी एकच गोष्ट सिद्ध होती की देव फक्त संतांच्याच चित्तात वास करतो, इतर कोणाच्याही नाही. देव फक्त संतांच्याच चित्तात वास करतो, इतर कोणाच्याही नाही. का? तर संत समाधानी असतात. आणि जो समाधानी आहे त्याच्या चित्तात देव राहायला आला हे सिद्ध होतं. हे समाधान म्हणजे काय? समाधान ही एक चित्ताची अविचल अवस्था आहे. ज्याने आपलं चित्त सातत्यानं कायमचं आत्मस्वरूपात स्थिर केलंय, ती स्थिरता असते आणि तेच समाधान असते. देह बाहेरीलच्या आकडे आपणा परी हिंडे तरी बैसका न मोडे मानसीची. ज्ञानोबा आहे. देह वरचिली आकडे आपणा परी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची. त्या संताचं शरीर वरवर बाहेर कुठे फिरो, पण त्याची जी बैठक आहे, त्याचं जे चित्त आत्मस्वरूपात जडून राहिले ते तिथून कधी ढळत नाही. परी बैसका न मोडे मानसीची. अर्थात ज्याचं चित्त कायमचं आत्मस्वरूपात स्थिर झाले, ती स्थिरता असते आणि ते समाधान असते. ज्याच्या चित्ताला कायमची स्थिरता लाभली तो समाधानी असतो. समाधान ही एक चित्ताची अविचल अवस्था आहे. अशी चित्ताची अविचल अवस्था, चित्ताची कायमची स्थिरता, अर्थात चित्ताला कायमचं समाधान फक्त संतांनाच लाभतं, इतर दुसरं कोणाला नाही. आणि संतांना समाधान लाभले याचं खूण नारायण त्यांच्या हृदयात राहतो,
किंवा नारायण ज्यांच्या हृदयात राहतो त्याला समाधान लाभतं. ही समाधानाची खूण असते. ज्याच्या चित्तात नारायण राहायला आलाय त्याचं चित्त समाधानी झालंय, किंवा ज्याचं चित्त समाधानी आहे त्याच्या चित्तात नारायण राहायला आलाय हे सिद्ध होतं. आणि मग संतांचं चित्त सदा सर्व काळ समाधानी आहे. आणि याहून सिद्ध होतं की संतांच्या चित्तात नारायण राहायला आलाय. आणि नारायण सदा सर्व काळ ज्याच्या चित्तात राहायला आलाय त्याला तुकोबाराय म्हणतात देव वसे चित्ती. आणि ज्याच्या चित्तात देव वास्तव्य करतो अशा संतांची मला सदा सर्व काळ संगती घडू दे, हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात देवाकडे मागणं मागतायत. आणि तुकोबाराय लिहितायत, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. अर्थात ज्याच्या चित्तात देव वास करतो अशा संताची मला संगती घडावी, हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतायत. का बरं? ज्याच्या चित्तात देव कायमचा वास करतो तो संत असतो. आणि अशा संताची संगती मला घडावी अशी तुकोबारायाची इच्छा का आहे? तर याचं कारण सेना महाराज म्हणतात. याचं उत्तर सेना महाराज देत आहेत. महाराज म्हणतात, संत संगतीने थोर लाभ झाला, मोहनी रसला मायादिकी, घातले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसला अंतरी पांडुरंग. तुकोबाराय संताची संगती का मागतायत? सेना महाराज उत्तर देत आहेत. आणि महाराज म्हणतायत की संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला मायादिकी, घातले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसला अंतरी पांडुरंग. संत संगतीने आमचे सर्व विकार निघून जातात आणि आमच्या अंतकरणात आमच्या चित्तात पांडुरंग राहायला येतो आणि आम्ही स्वतः पांडुरंग बनतो. आणि याला तुकोबाराय म्हणतात की संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. तात्पर्य, संतांच्या संगतीने आम्हाला देव भेटतो, आम्ही देव होतो. संताच्या संगतीने आम्ही देव तर होतोच, संताच्या संगतीने आम्ही संतही होतो. कारण संत हा देवापेक्षाही मोठा असतो. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, झालो हे निराळी टाकून या आशा. तुकोबाराय म्हणतात की आम्ही देवापेक्षा मोठे, देवापेक्षा बलवान आहेत. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, झालो हे निराळी टाकून या आशा. चहु पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. हरिपद मोक्षपद हा चौथा पुरुषार्थ आहे. संतपद अर्थात भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे. आणि 5 हे 4 पेक्षा मोठं असते. 4 देव आहे, 5 संत आहेत. 5 4 पेक्षा मोठे आहे, म्हणून संत देवापेक्षा मोठे आहेत. संत देवापेक्षा मोठे आहेत अर्थात देवाच्या कृपेनेच, कारण देवाला ते आवडतं. तसे देवाचे शक्ती पार्थ देवासी बहुती, परी माने स्तुती गौरव असे. अर्जुन देवाच्या कृपेने देवापेक्षा जास्त बलवान होता. पण अर्जुन भगवान कृष्णापेक्षा बलवान आहे असं कोणी म्हणलं तर त्याचा आनंद कृष्णाला व्हायचा की माझा अर्जुन माझ्यापेक्षा बलवान आहे. तसे देवाचे शक्ती पार्थ देवासी बहुती, परी माने स्तुती गौरव असे. आणि पुत्रे मी सर्वगुणी, जिनावा हे बापा शिराणी, तरी ते शारंगपाणी फळा आली. आपला मुलगा आपल्यापेक्षा वरचढ निघाला, मुलगा बापापेक्षा वरचढ निघाला तर आनंद बापाला होतो. तसं भक्त
संत देवापेक्षा वरचढ निघाले तर त्याचा आनंद देवाला होतो. अर्थात संत देवाच्या कृपेनेच देवापेक्षा मोठे असतात. आणि असं देवापेक्षाही मोठं असलेलं संतपद संतांच्या संगतीने प्राप्त होतं. आणि म्हणून तुकोबाराय संत संगतीची अपेक्षा करतायत. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. संत संगतीने तुम्ही संतच होता, संत संगतीने तुम्ही पांडुरंग होता. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. तुम्ही संत सानिध्यात गेले की तुम्ही संत झालेच. अर्ध्या निमिषाची संगती जर लाभली संताची तर तुम्ही वैकुंठ जोडता, मोक्ष जोडता. निमिषार्ध संत संगती जोडे वैकुंठ कल्पांती. फार जास्त गरज नाही हो. अर्ध निमिष जर संतांची संगती लाभली तर तुम्ही वैकुंठ जोडता, मोक्ष जोडता. हा संत संगतीचा महिमा आहे. संत संगतीने तुम्ही देव बनता. नवे नवे संत संगतीने तुम्ही संतच बनता की जो संत देवापेक्षाही मोठा आहे. आणि संतपद हे आमच्या जीवनातील फायनल अचिव्हमेंट आहे. यापुढे प्राप्त करण्याचं काही राहत नाही. आम्ही जन्माला येऊन विठ्ठल पाहणं, विठ्ठलाचा साक्षात्कार होणं, विठ्ठलाची भेट होणं, विठ्ठल स्वरूप होणं हे आमच्या जीवनाचं खरं सार्थक असतं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. जीवनाला आलं तर जीवनाचं सार्थक काय? पांडुरंगाची, विठ्ठलाची भेट व्हावी, त्याचा साक्षात्कार व्हावा आणि त्यातून पुढे आम्हाला संतपद लाभावं. हे जीवनाचं खरं हित आहे, खरं सार्थक आहे. आणि हे हित संत संगतीने लाभतं. म्हणून तुकोबाराय म्हणतायत की मला संतांची संगती लाभावी. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्या संतांच्या चित्तात देव वास करतो त्या संताची देवा मला संगती लाभू दे. का तर संत संगतीने मी संतच होईल, किंवा कोणी मनुष्य संत संगतीने संतच होतो. म्हणून तुकोबाराय अपेक्षा करतायत की देवा मला संतांची संगती लाभू दे. अर्थात संत संगतीने मनुष्य संत होतो, देव होतो. दुसरी गोष्ट, संत संगतीने जीवनात सुख येतं. तुमच्या जीवनातून दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते, ज्याला आपण मोक्ष सुख म्हणतो. तुकोबाराय बोलतायत की तुका म्हणे मग नय वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडलो. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. संत संगतीत तुम्हाला आत्मसुख मिळतं आणि आत्मसुखाहून मोठं या जगात दुसरं काही नाही. तुकोबाराय म्हणतात की संतांच्या संगतीत गेलं की मी आत्मसुखात लोळेल. तुका म्हणे मग नय वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडलो. आत्मसुखाच्या शेजारी झोपेल, आत्मसुखात लोळेल, मी माझ्या वृत्तीवर पुन्हा वापस येणार नाही. अर्थात संत संगतीने तुम्हाला आत्मसुख लाभतं की जे सर्वात मोठं सुख आहे. ज्याच्यासाठी जीव रात्रंदिवस तळमळ करतोय ते आत्मसुख संत संगतीने लाभतं. संत संगतीने तुमच्या जीवनातली सर्व दुःख निघून जातात. या संतासी भेटता हरे संसाराची व्यथा. ज्ञानोबाराय. पापा तापा झाली तुटी, दैन्य गेले उठाउठी. तुकोबाराय. संत भेट झाली, संतांची संगती लाभली की तुम्ही संत होता आणि तुमच्या जीवनातून पाप ताप दैन्य संसाराची व्यथा हे सगळे पळून जातात.
कारण संसार दुःख बांधवडी आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःखमय आहे, पीडादायी आहे, तापदायी आहे. हे दुःखाचे चटके सातत्यानं तुम्हाला संसारात सहन करावे लागतात. पण संत भेट झाली, संत संगती लाभली की तुमच्या जीवनातून हे ताप, पीडा, जीवनाची व्यथा, हे दुःख सगळं निघून जातं आणि तुम्ही आत्मस्वरूपाच्या डोहात पोहत असता. दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते, अर्थात तुम्ही मुक्त होता. संत संगतीने काय झाले? पद्मनाभ जोडला, अर्थात तुम्हाला देव भेटला, तुम्ही देव झाले आणि त्यापुढे संतही झाले. संत संगतीने तुम्ही संत झाले, तुमच्या जीवनातून दुःखाची अत्यंतिक निवृत्ती झाली आणि परमानंदाची प्राप्ती झाली, ज्याला आपण मुक्ती म्हणतो. आणि हे मानवी जीवनाचं खरं हित असते, खरं सार्थक असते. आणि यासाठी तुकोबाराय देवाकडे विनंती करतायत की देवा, मला संतांची संगती लाभू दे, अर्थात ज्याच्या चित्तात देव वास करतो त्याची मला संगती लाभू दे. आणि देव फक्त संतांच्याच चित्तात वास करतो, इतर कोणाच्याही नाही. मी काय विधान केले? देव फक्त संतांच्याच चित्तात वास करतो, इतर कोणाच्याही नाही. तुम्ही इथं ऑब्जेक्शन घेऊ शकता की डॉक्टर मोठे साहेब, आम्ही तर ज्ञानेश्वरीत असं वाचले की तैसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामो विषयावरी. प्रत्येकाच्या हृदयात जन्मताच राम उभा आहे. आणि तुम्ही तर म्हणता की राम किंवा देव फक्त संताच्याच हृदयात किंवा चित्तात उभा आहे. ही संगती कशी जोडायची? तैसा सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. ज्ञानोबारायांनी आम्हाला शब्द दिला ज्ञानेश्वरीत की तुम्हाला देव जन्मताच प्राप्त आहे, प्रत्येकाच्या हृदयात राम उभा आहे. मग तुकोबारायांनी कुणाची संगती करावी? माणसाच्या, जनावराच्या, कोणाच्या चित्तात राम उभा आहे? जनावराच्या चित्तात राम उभा आहे, माणसाच्या उभा आहे. मग एखादा जनावर, एखादा मनुष्य, त्याची संगती करावी. संतच का पाहिजेत? संताच्या चित्तात देव उभा आहे, संताच्या चित्तात देव वास करतोय. तुमच्या आमच्या साधारण जीवाच्या चित्तात देव वास करतोय. मग तुकोबाराला संताची संगती का हवी आहे, साधारण जीवाची संगती का करू नये? तर याचं कारण आहे साधारण जीवाच्या चित्तात जो देव उभा आहे तो बट्टेबाज देव आहे, आणि संतांच्या चित्तात जो देव उभा आहे तो शुद्ध देव आहे. आणि तुकोबाराला अशा शुद्ध देवाची संगती हवी. तुमच्या आमच्या हृदयात बी राम उभा आहे, पण आमच्या हृदयातला राम बट्टेबाज आहे. मला सांगा, माणसाचा जीव कसा तयार होतो? ज्ञानोबा बोलले, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. परमात्मा मनात मिसळला किंवा परमात्मा अहंकारात मिसळला की परमात्मा देव बनतो. जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. परमात्मा अधिक मन बरोबर जीव, किंवा परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव. तुमच्या हृदयात राम उभा आहे आणि रामाच्या बाजूला अहंकार उभा आहे, म्हणून तुम्ही जीव आहात. दरबारा बोलले, हा परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदसुरा, परी स्वप्नीचे ओर भरा संतोषशीने. जीव हा परमात्माच आहे, पण अहंकारात बद्ध आहे, म्हणून तो जीव आहे, तो बट्टेबाज परमात्मा आहे. कारण परमात्मा आणि त्याच्यात अहंकार आहे. हा परमात्माच आहे पण बट्टेबाज आहे. सोनं आहे पण त्यात बट्टा आहे, ते बट्टेबाज सोनं आहे. आदि दैवादिभूत तेही मीच कीर समस्त, परी पंधरे किडाळा मिळत काय साके नो हे. नराबा बोलतात की आदिदैवादिभूत
तेही मीची कीर समजतं. आदिभूत म्हणजे शरीर, आदिदैव म्हणजे हा जीव, मीच आहे म्हणले. पण शुद्ध सोन्यात बट्टा घातला तर ते बट्टेबाज होतं. तसं हा जीव परमात्मा आहे, पण याच्यात अहंकार घातला तर हा परमात्मा बट्टेबाज होतो. आणि मग ज्यावेळेस तुम्ही लक्ष द्या, हे हृदयात राम आहे, बाजूला अहंकार आहे, तुम्ही जीव आहात आणि हा जीव देवच आहे, पण हा बट्टेबाज देव आहे, कारण त्याच्यात अहंकार मिसळला आहे. जीवातला देव देवच आहे पण बट्टेबाज आहे, का त्यात अहंकार मिसळला आहे. आता अखंड रामनामाने राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. अखंड रामनामाने तुम्ही अहंकार जाळला आणि तुमचा अहंकार खाली गळून गेला. आता हृदयात काय उरलं? फक्त राम उरला. पुन्हा एकदा ऐका, हा राम आहे हृदयात, बाजूला अहंकार आहे, तुम्ही बट्टेबाज देव आहेत. हा राम बट्टेबाज झाला अहंकार मिसळल्यामुळं. पण अखंड रामनामाने हा अहंकार जाळला, अहंकार खाली गळाला, आता फक्त हृदयात राम राहिला आणि हा राम शुद्ध असतो. आणि हा शुद्ध राम संताच्या हृदयात असतो. आणि म्हणून तुकोबारायला संताची संगती हवी आहे. कारण संतांच्या हृदयातला राम, संतांच्या हृदयातला देव हा शुद्ध देव असतो. आणि तुमच्या आमच्या हृदयातला राम, तुमच्या आमच्या हृदयातला देव हा बट्टेबाज देव असतो. कारण आमच्या हृदयातल्या रामात अहंकार मिसळला आहे, म्हणून आम्ही बट्टेबाज आहेत. संतांनी अखंड रामनामानं अहंकार जाळला आहे आणि म्हणून त्यांच्या हृदयातून अहंकार निघून गेला, फक्त खाली शुद्ध राम उरला आहे, शुद्ध देव उरला आहे. आणि म्हणून ते संत आहेत. कारण ज्यांचा अहंकार जातो ते मुक्त असतात, ते संत असतात. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून मी जे विधान केलं होतं की सगळ्याच्या हृदयात राम उभा आहे, तुकोबारांनी कुठल्याही जीवाची संगती करावी, त्यांना संतच का हवेत? तर याचं कारण आम जीवाच्या हृदयात जो राम उभा आहे तो बट्टेबाज राम आहे, बट्टेबाज पांडुरंग आहे. कारण त्या पांडुरंगात अहंकार मिसळला आहे. पण ज्या साधकानं अखंड रामनामानं अहंकार जाळला आहे त्याच्या हृदयाला अहंकार सोडून जातो, खाली फक्त रामच उरतो. आणि खाली फक्त राम उरणे म्हणजे शुद्ध पांडुरंग उरणे, शुद्ध देव उरणे. आणि हा शुद्ध देव आता संतांच्याच चित्तात वास करतो. आणि म्हणून अशा संताची संगती तुकोबारायला हवी. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. आम जनतेच्या, आम जीवाच्याही हृदयात राम आहे, पण अहंकार मिसळल्यामुळे तो राम बट्टेबाज आहे. आणि म्हणून तुकोबारायला बट्टेबाज रामाची संगती नको, बट्टेबाज देवाची संगती नको. पण ज्याने रामनामानं अहंकार जाळला आहे, तिथून अहंकार निघून गेला, आता फक्त शुद्ध राम, शुद्ध पांडुरंग उरला आहे. आणि हा शुद्ध पांडुरंग ज्याच्या चित्तात वास करतो ते संत असतात. आणि अशा संतांची तुकोबारायांना संगती हवी आहे. अर्थात जे अहंकार रहित आहेत, जे मुक्त आहेत, जे मुक्तीवर भजनयुक्त आहेत, अशाच्याच चित्तात शुद्ध पांडुरंग वास करतो, शुद्ध देव वास करतो. आणि ज्याच्या चित्तात शुद्ध देव वास करतो त्याची संगती तुकोबारायला हवी. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. हा जीव देवच आहे, पण हा देव प्रकृतीच्या सानिध्यात जातो. धनबारा बोलले किंबहुना आत्मा चोकटू हो नि प्रकृतीचे एकवटू, बांधे प्रकृती धर्माचा पाठू आपण आहे. हृदयात जो राम उभा आहे तो शुद्धच राम आहे, पण तो प्रकृतीचे एकरूप होऊन प्रकृतीचे गुण आपल्यावर ओढतो आणि मी जीव म्हणतो. आणि प्रकृतीचे सगळे विकार या देवात मिसळतात हृदयात असलेले, आणि तो देव बट्टेबाज होतो. मग रामनामान हे प्रकृतीचे विकार जाळून टाकले, अहंकार वगैरे, खाली शुद्ध देव राहतो. शुद्ध देव हा पांडुरंग असतो. आणि मग ज्याच्या चित्तात शुद्ध देव राहतो तो संत असतो, का? त्याने अहंकार जाळला आहे. आणि म्हणून शुद्ध देव फक्त संतांच्याच चित्तात वास करतो. आणि म्हणून असा शुद्ध देव ज्याच्या चित्तात वास करतो अशा संताची मला संगती लाभावी, ही तुकोबारायाची देवाकडे मागणी आहे. का संगती लाभावी? तर या संताच्या संगतीने मला पद्मनाभ जोडला जातो. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. संत संगतीने मी देव होतो, नवे नवे मी संत होतो. पांडुरंग माझ्या हृदयात राहायला येतो, मला आत्मसुख मिळतं, माझ्या जीवनातून दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होती. असे अनेक फायदे संत संगतीने लाभतात.
ते सांगण्यासारखे नाहीत. अनेक फायदे संत संगतीचे मी मोजके सांगितले, अनेक फायदे आहेत. आणि या कारणामुळे तुकोबारायाला संत संगती हवी. आणि म्हणून महाराज म्हणतात की देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. आता पुढे असा प्रश्न उभा राहतो की तुकोबाराय संत संगती मागतायत, तर संत संगती एवढी सोपी आहे का? जगात तुम्हाला काही मिळेल, काही मिळेल, पण संत संगती मिळणार नाही. का? तर बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. तुकोबाराय तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ अति. ज्ञानोबा आहे. जगात काही भेटेल पण संत भेटणार नाहीत. शेकडो वर्षात एखादा संत जन्माला येतो. हो, मी तर म्हणतो तुकोबारायाचे शिष्य निळोबाराय यांच्यानंतर या महाराज भूमीत संतच नाही आहे. आणि ज्याला तुम्ही संत म्हणतात ते तुम्ही मानलेले संत आहेत, तुम्ही समजलेले संत आहेत, किंवा त्यांनी स्वतः समजलेले संत आहेत, आड नावाचे संत आहेत, टोपण नावाचे संत आहेत. संतच नाही आहेत. संत कोणाला म्हणतात? की ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, भावयुक्त भक्ती आहे. ज्याच्याजवळ भावयुक्त भक्ती आहे, विवेक वैराग्य आहे, ज्याला श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली आणि ज्याच्या चित्तात शुद्ध पांडुरंग राहायला आलाय, फक्त तोच संत असतो, इतर दुसरं कुणी नाही. ज्याच्या चित्तात शुद्ध पांडुरंग, ज्याच्या चित्तात शुद्ध देव वास करतो, फक्त तोच संत असतो, इतर दुसरं कोणी नाही. आणि ज्याच्या हृदयात, ज्याच्या चित्तात शुद्ध देव वास करतो, त्याची संगती तुकोबारायला हवी. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. तुकोबारायला अशुद्ध देवाची संगती नको. आमच्या हृदयात अशुद्ध देव आहे. हृदयात राम आहे, बाजूला अहंकार आहे, हा अशुद्ध राम आहे. पण रामनामानच अहंकार जाळला, खाली शुद्ध राम उरला, आम्ही संत झालो. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. ज्यांनी अहंकार मारलाय आणि शुद्ध राम हृदयात साठवलाय किंवा मागे ठेवलाय, तो संत असतो. आणि अशा संताची तुकोबारायांना भेट हवी आहे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. पण असे संत अतिशय दुर्मिळ आहेत. जसं परीस दुर्मिळ आहे, अमृत दुर्मिळ आहे, तसं संत भेट दुर्मिळ आहे. मग संत जर दुर्मिळ आहेत, तर मग तुकोबाराय तर संत भेट मागतायत, संगती मागतायत, मग संत आणायचे कुठून? आणि सत्य, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळी तयाला. संत देवाला सुद्धा दुर्मिळ आहेत. देव तरसतो संत भेटीसाठी, कारण देवाची सर्वात आवडती वस्तू काय विश्वात? तर ते संत आहेत. देवाला सर्वात जास्त आवडतं ते संत आवडतात. जे प्रेमळाचे साकड आमचे घरी ज्ञानोबाराय. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तुकोबाराय देवाच्या घरी दुष्काळ आहे तो थोर प्रेमाचा, की जे संत देवावर थोर प्रेम करतात. अर्थात या जगतात संतांचा दुष्काळ आहे. काही मिळेल पण संत मिळत नाहीत. तुकोबाराय तर संतांची संगती मागतायत. इथं देवाला संत मिळत नाही, तर तुकोबारायला संत कुठून आणून द्यायचा देवाने? नाही, बघा ना तुम्ही, तुकोबारायचा जो हट्ट आहे देवाकडं, की देवा मला काही नको, फक्त संत संगती दे, फक्त संत संगती दे. देव उशिरा भेटला चालेल, पण संत आधी भेटावे, मला संत संगती दे. अहो, ज्ञानोबाराय ज्या पैशाच्या खांबाला चिटकून बसले, त्या पैशाच्या खांबाचं मंदिर झालंय. ज्ञानोबाराय त्या खांबाकडे पाठ करून बसले होते. ज्याच्याकडे पाठ करून बसलेत
त्याचं मंदिर होतं, तर ज्याच्याकडे तोंड केलंय त्याचं मंदिर का नाही होणार? त्याचं तर मंदिर कसं होईल? वैकुंठाहुनी विशाळे मज लागी केली रावळे, इतकं मोठं मंदिर होईल ज्याच्याकडे तोंड केलंय. ज्याच्याकडे पाठ केली त्याचं मंदिर होतं, त्याच्याकडे तोंड केलं होते किती मोठं मंदिर होईल. रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला, रेडा संत बनला, त्याची समाधी आहे आळेफाट्याला. ज्या भिंतीला ज्ञानोबारांनी चालवलं त्या भिंतीचं मंदिर आहे. मंदिराच्या भिंती आहेत, पण भिंतीचं मंदिर पहिल्यांदाच आहे आळंदीत. भिंतीसारखी निर्जीव वस्तू, पैसाच्या खांब्यासारखा निर्जीव दगड ज्ञानोबाराच्या संगतीने संत बनले, सचेतन बनले, देव झाले, त्यांचं मंदिर बनलं. संत संगतीने भिंतीचं मंदिर बनतं, पैसाच्या खांब्याचं मंदिर बनतं, रेड्याचं मंदिर बनतं. हा महिमा आहे संत भेटीचा. आणि म्हणून ज्या निर्जीव दगडाचं, ज्या निर्जीव भिंतीचं मंदिर बनतंय, तर आमच्यासारख्या सजीव माणसाला संताची संगती लाभली तर आमचं जीवन धन्य होईल. आम्हाला काय मिळणार नाही, आम्हाला सगळं काही मिळून जाईल. आणि संत संगतीने सगळं मिळतं, आणि फक्त संत संगतीनेच मिळतं. आणि म्हणून तुकोबारायला संतांची संगती हवी आहे. पण प्रश्न असा आहे की संत संगती अतिशय दुर्मिळ आहे. मी बोलून गेलो, जगात काही मिळेल पण संत भेटायचे नाहीत. बहु अवघड आहे संत भेटी. मग आता संत भेटणारच नाही तर मग आमची इच्छा काय अपुरीच राहील का? शेकडो वर्ष जर संत मिळालाच नाही, भेटलाच नाही, तर आमचं आयुष्य तर संपून जाईल. मनुष्य 100 वर्ष जगतो, मृत्यूलोकी मानावा शतवर्षजी गोविंदा. नाथ महाराज, शेकडो वर्षात एखादा संत येतो आणि त्या शेकडो वर्षात आमचं आयुष्य 100 वर्ष संपून गेलं तर आम्हाला संत भेटणार नाही का? जरूर भेटेल. हो. ज्याच्या चित्तात शुद्ध देव वास करतो तो संत असतो. आणि अशा संताची तुकोबाराय अपेक्षा करतात की या संताची मला संगती लावावी. मग संत सोडून इतरांच्या चित्तात देव वास करतच नाही का? अर्थात मी शुद्ध देव बोलते, अशुद्ध देव तर सगळ्याच चित्तात वास करतो. शुद्ध देव फक्त संतांच्या चित्तात वास करतो. तर असा शुद्ध देव संत सोडून इतर कोणाच्या चित्तात वास करतो का? तर ज्ञानोबारांच्या ओव्याचा आधार घेऊन मी उत्तर देतोय हो. मी उत्तर देतोय हो. तुकोबाराय, ज्ञानोबाराय यांच्या चरणाचा आधार घेऊन मी बोलतोय हो. संतांच्या चित्तात शुद्ध देव वास करतो, तसं इतरही कुणाच्या तरी चित्तात शुद्ध देव वास करतो, याची साक्ष ज्ञानोबाराय तुकोबाराय दोन्ही देत आहेत. तुकोबारायच बोलतात की सर्व काळ नाम चिंतन मानसी, समाधान मनासी समाधी हे. ज्याच्या चित्तात, ज्याच्या मुखात सातत्यानं भगवंताचं नाम आहे, तो समाधी अवस्थेत जगत असतो आणि तो समाधानी असतो. आणि जो समाधानी असतो त्याच्या चित्तात नारायण राहायला आला ही त्याची खूण असते, किंवा नारायण ज्याच्या चित्तात राहायला आलाय तो समाधानी असतो. आणि सहजच सिद्ध झालं की नित्य नामधारकाच्या चित्तात देव राहायला येतो. मुद्दा असा छेडला मी की शुद्ध देव फक्त संताच्या चित्तात वास करतो, संत सोडून इतराच्या कोणाच्या चित्तात वास करतो का? तर हो. तुकोबाराय बोलतात की सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मनासी समाधी हे. मी बोललो की जो सातत्यानं समाधानी आहे त्याच्या चित्तात नारायण राहायला आलाय, म्हणजे त्याच्या चित्तात देवानं वास केलाय. आणि मग सतत समाधानी कोण आहे? तर नित्य नामधारक. सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मनासी समाधी हे. ज्याच्या मुखात सातत्यानं राम नाम आहे तो समाधानी आहे. आणि जो समाधानी आहे त्याच्या चित्तात नारायण राहायला आला ही त्याची खूण आहे. याचाच अर्थ असा होतो की नित्य नामधारकाच्या चित्तात देववास करतो. तनवारा बोलले, तुझे नामची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशिका काना मिळे, तयाच्या हृदया सांडूनी पळे भेदची साच.
देवा, ज्याच्या मुखात तुझं नाम कायमचं स्थिरावले, त्याच्या हृदयाला द्वैत अर्थात भेद केव्हाच सोडून जातो. तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाची मुखाशिका काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. जो नित्य नामधारक आहे, त्याच्या मुखात सातत्यानं देवाचं नाम स्थिरावले, त्याच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून जातं, तो अद्वैतात जगतो. आणि जो अद्वैतात जगतो तो एक प्रकारचा साधूच असतो. साधूच असतो. ज्ञानोबा बोलले की सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. सोन्याहून सोन्याला शरण जावं, सोन्यात मिसळता येतं. पाणीहून पाण्याला शरण जावं, पाण्यात मिसळता येतं. तुम्ही तेल बनले आणि पाण्याला शरण गेले तर पाण्यात मिसळता येत नाही. तुम्ही तेल पाण्यात वता, तेल पाण्यावर तरंगतं. कारण तेल पाण्यापेक्षा हलकं आहे. गुरुजींनी प्रश्न विचारला की पुरानो, तेल पाण्यापेक्षा हलकं आहे, तेल पाण्यावर तरंगतं, मग तेलापेक्षा हलकं काय? पोरं म्हणले भजे. पोरं म्हणले भजे, कारण भजे तेलावर तरंगतात. विनोदाचा भाग सोडा. तेल पाण्यापेक्षा हलके, तेल पाण्यात वतलं तर तेल पाण्यावर तरंगतं, मिसळत नाही. मग तेलहून पाण्याला शरण गेले तर पाण्यात मिसळता येत नाही. पाणीहून पाण्याला शरण जा, पाण्यात मिसळता येतं. तसं देवहून देवाला शरण जा, देवात मिसळता येतं. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की जीवित वेची असे जे आणि मजही शरण रेगी जे, धिग्ग या बोली न लजे प्रज्ञा केवी. म्हणजे तुमच्या बुद्धीला काही लाज वाटत नाही का? तुम्ही जीवरूपात आहात, विकारात आहात, अहंकारात आहात आणि देवाला शरण निघाले, तुम्हाला देव कसा भेटेल? काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. तुकोबर आहे. काम क्रोध नावाचे किंवा इतर सगळे विकार सोबत घेतले आणि परमार्थाला निघाले, देवात मिसळायचं म्हणता. तुमच्या बुद्धीला लाज वाटत नाही म्हणले? जीवित्वेची असे जे मजही शरण रिगीजे, धिग्ग या बोली न लजे प्रज्ञा केवी. अर्थात विकार घेऊन देवाला शरण गेलं तर देवात मिसळता येत नाही. विकार टाकून जर देवापुढे उभे राहिले तर देवात मिसळता येतं. पाणीहून पाण्याला शरण जा, पाण्यात मिसळता येतं. देवहून देवाला शरण जा, देवात मिसळता येतं. आणि मग मनुष्य देव कधी बनतो? तुम्ही जर सातत्याने निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम जर घेतलं, ही भगवंताची खरी पूजा आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होया पारा तोषा लागे. मग ये पूजे रिजल येणे आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. मग येणे वैराग्य दसे, ईश्वराचे वेद वसे, सर्व ही नावडे जैसे वात होय. सम्यक ज्ञान न उदयचता, वेदेची तन्मयता, उपजे अशी योग्यता, बोधाची तोला आहे. अन्यथा बोधवा गवा, मावळोनी तया पांडवा, बोध मात्रची जीवा ठाव होय. या ओव्यातून ज्ञानोबा सांगतायत की तुम्ही जर आपलं कर्म देवाची पूजा म्हणून केली, त्याला हरिनामाची संगती दिली, तर या पूजेने भगवंत संतुष्ट होतो आणि तुम्हाला प्रसाद म्हणून वैराग्य बहाल करतो. या वैराग्यानं तुम्हाला ईश्वराचा वेध लागतो आणि पूर्ण संसार उलटीप्राय तुच्छ वाटतो. वैराग्यानं तुम्हाला देवाचा वेध लागतो आणि या वैराग्यानं जो देवाचा वेध लागलाय, या वेधानं तुम्ही देव बनता आणि देवहून देवापुढे उभे राहता. आणि या वैराग्याच्या वेधानं किंवा देवाच्या लागलेल्या वेधानं तुम्हाला आत्मज्ञान जरी झालेलं नसलं तर तुम्ही आत्मज्ञानीच असता, आत्मज्ञानी बनून देवापुढे उभे राहता. आणि म्हणून ज्ञानोबा बोलताय की तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशिका काना न मिळे, त्याच्या हृदया सांडूनी पळे भेदची साच. या निष्काम कर्माच्या, निष्काम हरिनामाच्या पूजेने तुमच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत कधीच सोडून जातं आणि तुम्ही अद्वैतात जगता. आणि जो अद्वैतात जगतो तो संत असतो. आणि म्हणून या निष्काम कर्मानं, निष्काम हरिनामानं तुम्ही एक साधूच बनलेले असतात, संत बनलेले असतात. संत बनून देवाच्या दारात उभे असतात, देवहून देवापुढे उभे राहतात. आणि जो देवहून देवापुढे उभे राहतो त्याच्या हृदयात देव का नांदणार नाही? भले आत्मज्ञान काही दिवसांनी उशिरा होईल, पण तुम्ही देवहून देवापुढे उभे राहिलेत, देव तुमच्या हृदयात नांदायला येतो. कारण नाम आणि नामी यांच्यात अभेद असतो. देव म्हणजे देवाचं नाव, नाम आणि नामी यांच्यात अभेद असतो. ज्ञानोबा बोलतात आश्रय आकाशा, आकाशीचे असे जैसा, या नामानामी तैसा अभेदू असे.
नाम आणि नामी यांच्यात अभेद असतो. नाम हाच देव, देव हेच नाम. आणि मग ज्याच्या हृदयात सातत्यानं नाम स्थिरावलंय, नाम हेच देव आहे, देव हेच नाम आहे, नाम परब्रह्म वेदार्थे. तुमच्या हृदयात मनात नाम स्थिरावलंय म्हणजे देव स्थिरावलाय. कारण नाम आणि देव वेगळे नाहीत, नाम आणि नामी वेगळे नाहीत. आणि म्हणून नित्य नामधारकाच्या हृदयात देव राहायला येतो, तो संत नाही बनला तरीही, कारण नाम आणि नामी यांच्यात अभेद असतो. आणि म्हणून माझे भक्त गाती जिथे, नारदा मी उभा तिथे. तुम्ही रामकृष्णारी भजन म्हणत राहिले की देव तुमच्या बाजूला हजर आहे. निजल्याने गाता उभा नारायण, बैसुनी कीर्तन करीत आटोले. तुम्ही पडल्या पडल्या रामकृष्णारी म्हणतात, देव उशाला उभा असतो. आता उठून बसले रामकृष्णारी म्हणतात, देव बाजूला नाचत असतो. मी एक वेळी वैकुंठी नेसे, भानुबी मी न दिसे, वरी योग्यांची मानसे उमरडून जाय, परी तयापाशी पांडवा, मी हरप लागी वंसावा, जेत नाम घुशू बरवा करीती ते माझा. अर्जुना, मी एक वेळेस वैकुंठात नसेल, योग्याच्या ध्यानात नसेल, सूर्याच्या तेजात नसेल, पण तिथं जरूर असेल जिथं माझं रामकृष्णारी भजन चाललंय. तयापाशी पांडवा, मी हरप लागी वंसावा, जेत नाम घोषू बरवा करीती ते माझा. जिथं माझं भजन चाललंय तिथं मी काठी घेऊन उभा असतो, हा देवाने शब्द दिलाय. नित्य नामधारकाच्या बाजूला सातत्यानं देव उभा आहे, त्याला देवाची संगती लाभते. आणि मग ज्याच्या मुखात सातत्यानं नाम आहे त्याच्या बाजूला देव उभा आहे, आणि ज्याच्या मनात किंवा मुखात सातत्यानं नाम आहे त्याच्या मनात देवाचा वास आहे. कारण नाम आणि नामी यांच्यात अभेद आहे. नित्य नामधारकाला अहंकार केव्हा सोडून गेला असतो, आणि ज्याच्या हृदयाला अहंकार सोडून गेलाय तिथं फक्त शुद्ध देव उरलाय. पहिल्याने नित्य नामधारकाच्या हृदयात देव, शुद्ध देव नांदतो. आणि म्हणून मी जी प्रश्न उभा केला होता की शुद्ध देव फक्त संतांच्याच हृदयात नांदतो, आणि मग जगतात संताचा तर दुष्काळ आहे, संत आणायचे कुठून? मग आम्हाला संताची किंवा देवाची संगती लाभणार नाही का? फक्त संताच्या चित्तात शुद्ध देव वास करतो, संत तर दुर्मिळ आहेत. मग आम्हाला संत संगती घडावी कशी? तर ज्याच्या मुखात सातत्यानं रामनाम स्थिरावले, सर्व काळ नाम स्थिरावले, तोही एक छोटा मोठा संतच असतो, आणि त्याच्या चित्तात शुद्ध देव राहत असतो. आणि म्हणून देव असे चित्ती त्याची घडावी संगती. नित्य नामधारक हा एक छोटासा संतच असतो. नित्य नामधारकाला अहंकार सोडून गेलेला असतो, आणि ज्या चित्ताला अहंकार सोडून गेलाय त्या चित्तात फक्त राम असतो, आणि जिथं फक्त राम असतो तो शुद्ध देव असतो. आणि म्हणून देव असे चित्ती त्याची घडावी संगती. तात्पर्य, नित्य नामधारक हा सुद्धा एक छोटा मोठा संतच असतो. जरी त्याला आत्मज्ञान झालं नाही, तो खरा संत बनला नाही तरी केवळ नामाच्या बळावर. तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशिका काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. ज्ञानोबर आहे. सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मनाशी समाधी हे. चालता बोलता न मोडे समाधी, निळामने स्वरूप सिद्धी, सहज समाधी हरिनामी. हे नित्य नामधारक संतच असतात, आणि त्यांच्या चित्तात शुद्ध देवाचा वास असतो. नाम नित्य असावं. आणि म्हणून आम्हाला सतसंगती हवी आहे ना, संत संगती हवी. तर नित्य नामधारकाची संगती करा, ही संत संगतीच आहे. आता उरला प्रश्न, कीर्तनकार प्रवचनकार हे नित्य नामधारक जर असले तर त्यांची संगती ही संत संगतीचे, पण ते नित्य नामधारक असावेत. म्हणजे कीर्तनकार प्रवचनकार नित्य नामधारक आहेत की नाही ज्याची त्याला माहीत. पण हे परमार्थात वावरणारी जी मंडळी, तुम्ही आम्ही कीर्तनकार प्रवचनकार, आम्ही जर नित्य नामधारक असो तर आम्ही एक छोटे मोठे संतच आहोत, संतच आहोत. तर आमची संगती करणं सुद्धा एक संत संगतीच आहे. आणि म्हणून खऱ्या संताचा जरी दुष्काळ असला, ते दुर्लभ असले भेटीला, तरी नित्य नामधारक, आम्ही कीर्तनकार प्रवचनकार नित्य नामधारक असावा. नित्य नामधारक आम्ही परमार्थी कीर्तनकार प्रवचनकार एक छोटे मोठे संतच आहोत, आणि आमची संगती ही संत संगती बनू शकते. आणि म्हणून संत संगतीत या, कीर्तनात या, प्रवचनात या, हरिभजनात या. संत संगतीला फार महत्व आहे. कारण सत्संगती करावी, कुसंगती टाळावी, आणि विसंगती भोगावी लागते. सत्संगती अर्थात संत संगती साहसानं, कष्टानं मिळवावी लागते, करावी लागते. सत्संगती करावी लागते, विसंगती ही टाळावी लागते.
आणि सत्संगती मिळवावी लागते, कुसंगती टाळावी लागते आणि विसंगती भोगावी लागते. विसंगती भोगावी लागते. नवरा बायको आहेत. कधी कधी प्रारब्धानं नवरा बायकोचा स्वभाव वेगळा असतो, त्यांच्यात विसंगती असते. पाहुणे आलेत, नवरा म्हणतो पोहे कर, बायको गेली फक्त चहाच करून आणला, नवरा बायकोत भांडण झालं. ही विसंगती आहे. नवरा म्हणतो ना पोहे कर तर बायकोने पोहे करावं, ही संगती आहे. पण नवरा म्हणतो पोहे कर, बायको नुसता चहा करून आणते, दोघात भांडण होतं. ही विसंगती. विसंगती नशिबानं प्रारब्धानं जीवनात येते, ती भोगावी लागते. सत्संगती करावी लागते, कुसंगती टाळावी लागते, विसंगती भोगावी लागते. माणसात पटत नाही, नवरा बायकोत पटत नाही, हे न पटणं ही विसंगती आहे. हे प्रारब्ध आहे आणि हे दुःख देतं. विसंगती दुःख देते, हा प्रारब्धाचा भोग आहे. सत्संगती करावी लागते. ज्याच्या मुखात नाम आहे, कीर्तनकार प्रवचनकार आहेत, त्यांच्या सहवासात जावं लागतं, आपण नाम घ्यावं लागतं. सत्संगती सायासानं करावी लागते आणि कुसंगती टाळावी लागते. कुसंगती टाळावी लागते. कुसंगतीने आपलं वाटोळं होतं. जीवनात सगळ्यात वाईट काय असेल तर कुसंगती. कुठेही जाऊ पण कुसंगतीत जाऊ नये. कुसंगतीत जाऊन भल्या भल्याचं वाटोळं झालं. आपल्याकडे मन आहे, ढवळ्याचे जरी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. कुसंगती तुमचं वाटोळं जर कशामुळे होत असेल तर कुसंगतीने. तुम्ही चांगले आहेत पण कुसंगतीत गेले, वाईटाच्या संगतीत गेले, तुमचं वाटोळंच होणार. डेकनाच्या संगी हिरा भंगला, कुसंगे नाडाला साधू तैसा. घनानं न फुटणारा हिरा, दगडावर मांडा हिरा घन घाला, हिरा फुटता फुटत नाही. पण तोच हिरा जर ढेकणाच्या संगतीत गेला आणि ढेकण फुटला, रक्त जर हिऱ्याला लागलं तर हिऱ्याचा चुरा होतो, आपोआप फुटतो. हिरा आहे, संगती ढेकणाची, रक्ताची, वाटोळं झालं. तुम्ही हिरा आहेत पण कुसंगतीत गेले, तुमचे वाटोळं होतं. कुसंगे नाडाला साधू तैसा. साधूनी जर सतत 10 लग्न अटेंड केली, अतिशय श्रीमंत लोकांची, डॉल्बीची लग्न, 10 लग्न, साधू असाधू बनतो, ते विकारी वातावरण पाहून. पण साधारण माणसानं 10 अंत्ययात्रा अटेंड केल्या तर असाधू साधू बनतो. हा संगतीचा परिणाम आहे. कुसंगती टाळावी. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, पाहताची चिंदी धावे मन. चोराच्या संगतीत गेला तर चोरासारखीच वृत्ती बनते. फाटका चिंदूक दिसलं तर उचलावं असं वाटतं. ही कुसंगती आहे. कुसंगती टाळावी. कुसंगतीने माणसं व्हायलाच जातात. चांगली माणसं कुसंगतीत गेलं तर व्हायला जातात. म्हणून मुलगी द्यायची तुम्हाला एखाद्याच्या घरी, तर त्याच्या घरी गेल्यानंतर त्याची श्रीमंती, शिक्षण हे पुन्हा पहा, सौंदर्य पुन्हा पहा. पण अगोदर त्या नवरदेवाचे मित्र पहा, त्याची संगती पहा. तो फार श्रीमंत आहे, गोरापान आहे, पैशावाला आहे, पदावाला आहे, पण कुसंगतीत वावरतो, असा मनुष्य नालायकच असतो. त्याला बाई बाटली ताटली असे छंद असतात. तुमच्या मुलीचं वाटोळंच होईल. म्हणून मुलगी द्यायला जर गेला त्या एखाद्या घरी तर अगोदर नवरदेवाचे मित्र पहा, व्याह्याचे मित्र पहा, त्यांना सत्संगती आहे का पहा. ते कुसंगतीत असतील तर मुलगी तिथं देऊ नका, वाटोळ होईल मुलीचं. हो, कुसंगतीने आमच्या आईसाहेब, कैकेयी आईसाहेब, प्रभू रामचंद्राच्या आई, मंथरेच्या कुसंगतीने व्हायला गेल्या. तुम्हाला माहिती आहे प्रभू रामचंद्रावर सर्वात जास्त प्रेम कोण करत होतं? कैकेयी करत होते. सख्या आई कौशल्या, तिच्यापेक्षा कैकेयी जास्त प्रेम करायची रामचंद्रावर. पण मंथरेने बुद्धी पालटवली कैकेयी आईची, आणि माझ्या भरताला गादी आणि रामाला 14 वर्षाचा वनवास. बुद्धीत फरक का झाला? मंथरेची कुसंगती. ज्या रामचंद्रावर सर्वात जास्त प्रेम करणारी कैकेयी, पण रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास. ही कुसंगती आहे. कैकेयी फार प्रेमळ होती पण कुसंगतीने वाया गेली. कर्ण महादानी होता, भगवत भक्त होता, वाया गेला दुर्योधनाच्या संगतीने. द्रौपदीला मांडीवर येऊन बसण्यापर्यंत त्याची मजल गेली. वाया गेला कर्ण. कुणामुळं?
दुर्योधनाच्या कुसंगतीने. ही कुसंगती टाळा, तुमचं वाटोळं होईल. आणि म्हणून आपले आईवडील, घरातला कुटुंब प्रमुख हा सात्विक असावा, कुटुंब प्रमुख नामधारकच असावा. त्याच्या संगतीने इतर कुटुंबीय नामधारक बनतात. कारण चंदनाच्या संगे तरुवर चंदन, तुकोबर आहे. कुटुंब प्रमुख नामधारक असेल तर घरातली माणसं नामधारक बनतात. आणि म्हणून एक वेळचं भोजन आणि एक वेळचं भजन सगळ्या कुटुंबियांनी एकत्र येऊन करावं. त्यांना भक्तीला बळ येतं, सुविचाराची देवाणघेवाण वाढते. पूजा करताना, भक्ती करताना आईने लहान मुलाला हमेशा जवळ घ्यावं. हरिपाठ म्हणताना वगैरे मुलाला जवळ घ्यावं, त्याला म्हणायला सांगावं, आपल्या सहभागी करावं. जसं मिरचीचं रोपटं त्याला 5 पानं आले की ते जमिनीला चिटकतं, लागतं आणि मिरची तयार होते. तसं मुलं लहानपणीच भक्तीला सहज चिटकतात, मोठे झाल्यावर चिटकत नाहीत. आणि म्हणून लहान मुलाला कुटुंब प्रमुखाची सतसंगती लाभावी. लहान मुलं सात्विक निघतील. सतसंगती आपल्या घरातून सुरू व्हावी. कुटुंब प्रमुख नामधारक असावा, त्याच्या संगतीने पूर्ण कुटुंब नामधारक बनतं, घराचा उद्धार होतो. सतसंगतीत वावरा, कीर्तनात या, प्रवचनात या, परमार्थात या, नामधारकाच्या संगतीत वावरा. ज्याच्या संगतीत वावराल तसा रंग लागतो. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. म्हणून भले भले ज्यांच्या गळ्यात माळा आहेत, दानेश्वरी वाचतायत, सत्कर्म करतायत, पण कुसंगतीत गेले, मोठ्या पदावर गेला, कुसंगतीत गेले, ते दारू पिणार, वाईट खाणार, वाईट वागणार, त्यांचं वाटोळं झालं, पतन झालं. तुमचं पतन होतं ते केवळ कुसंगतीमुळे. म्हणजे जीवनात संगतीला फार महत्त्व आहे. तुम्ही कुणासोबत वावरता याला फार महत्त्व आहे. आणि मग सतसंगतीत वावरा. भावे तुका म्हणे सत्संग बरा, कुसंग हा फेरा 84चा. सत्संग हा बरा आहे, कुसंगतीत गेला तर 84चा फेरा पडतो, तुमचं वाटोळच होतं. कुसंगती टाळावी, सत्संगती सायासानं करावी, आवर्जून करावी. आणि विसंगती मात्र भोगावी लागते. विसंगती हा प्रारब्धाचा भोग आहे. विसंगती भोगावी लागते, कुसंगती टाळावी लागते आणि सत्संगती ही सायासानं करावी लागते. कुसंगती टाळावी लागते, सत्संगती करावी लागते. कुसंगती टाळा. मग मी जो प्रश्न उभा केला होता की तुकोबारा देवाकडे मागणं मागतात की देवा मला संताची संगती दे, किंवा ज्याच्या चित्तात देव वास करतो त्याची संगती दे. आणि आपण बोलून गेलो की देव ज्याच्या चित्तात वास करतो ते संत असतात. ते शंकेचे निरसन केलं की देव सगळ्याच्या चित्तात वास करतो, पण इतराच्या चित्तात वास करणारा देव हा बट्टेबाज देव आहे, अशुद्ध देव आहे. कारण त्यात अहंकार मिसळला आहे. तो परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदुसरा, स्वप्नीचे वरवरा संतोषशीने. नरवरा साक्ष देत आहेत. हा जो जीव आहे तो परमात्माचे म्हणले, तो परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदुसुरा, स्वप्नीचे वरवरा संतोषशीने. तुमचा जीव हा परमात्माचे, पण तो अहंकाराच्या झोपेत घोरतोय, अहंकारात मिसळलाय, म्हणून बरळतोय. मी जीव, मी देह आणि देह संबंधीने माझं, हा अहंकार आहे. तुमच्या हृदयात देव आहे, पण त्यात अहंकार मिसळलाय, म्हणून तो बट्टेबाज देव आहे. म्हणून तुमच्या आमच्या आतला देव बट्टेबाज आहे. सगळ्याच्या आत देव आहे, पण तुमच्या आमच्या आतला देव बट्टेबाज आहे, कारण त्यात अहंकार मिसळलाय. आणि म्हणून या बट्टेबाज देवाची संगती तुकोबारायला नको आहे. तुकोबारायला शुद्ध देवाची संगती हवी आहे. आणि शुद्ध देव तो असतो की ज्या व्यक्तीनं अखंड रामनामानं आपला अहंकार मारलाय, अहंकार मेला की खाली हृदयात फक्त राम उरतो, शुद्ध देव उरतो, आणि तो संत असतो. कारण ज्याचा अहंकार गेलाय तो संत असतो, तो मुक्त असतो, तो देव असतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून तुकोबारायला ज्याच्या हृदयात शुद्ध देव वास करतो त्या संतांची संगती हवी. परंतु असे संत, मुक्तीवर भजनयुक्त असलेले संत अतिशय दुर्मिळ आहेत. बहु अवघड आहे संत भेटी. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ अति, असे संत अतिशय दुर्मिळ आहेत. परंतु जो नित्य नामधारक आहे, मी बोलून गेलो, पुरावे दिले, नित्य नामधारक आहे, त्याच्या हृदयाला द्वैत सांडून जातं, सोडून जातं. आणि जो अद्वैतात जगतो तोही एक छोटा मोठा संतच असतो, तो समाधानी असतो. आणि जो समाधानी आहे
त्याच्या हृदयात नारायण राहायला आलाय ही त्याची खूण असते. आणि म्हणून नित्य नामधारकाच्याही हृदयात नारायण राहतो हे सिद्ध होतं. आणि म्हणून नित्य नामधारकाची संगती ही संत संगतीच असते, ही संत संगतीच असते. आणि म्हणून खरे संत जरी नाही भेटले तर कीर्तनकार, प्रवचनकार जे नित्य नामधारक आहेत, माझा शब्द पुन्हा पुन्हा ऐका, जे नित्य नामधारक आहेत हे छोटे मोठे संतच असतात. त्यांची संगती करा, तुमचं भलं होईल, तुमचं कल्याण होईल, तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. आणि म्हणून देव असे चित्ती त्याची घडावी संगती. तुकोबारायांना ज्याच्या चित्तात देव वास करतोय अशा संतांच्या संगतीची आवड आहे, आवश्यकता आहे. म्हणून देवाकडे मागणी करतात की देवा मला संतांची संगती घडू दे. पण आपण बोलून गेलो की असे संत दुर्मिळ आहेत. मग नित्य नामधारकही एक छोटा मोठा संतच असतो. तशा नित्य नामधारकाची संगती लाभली तरीही आम्ही संत संगतीतच आलोत असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून देव असे चित्ती त्याची घडावी संगती. कारण नित्य नामधारकाच्या चित्तातही देव वास करतो. मी प्रयासात बोलले, पुढे चाललोत आपण. देव असे चित्ती त्याची घडावी संगती. आणि मग ज्याच्या चित्तात देव वास करतो त्याची मला संगती आवडते हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुकोबाराय म्हणतात की मला संतांची संगती आवडते. आणि आवड जेव्हा खूप वाढते ती वासना बनते. बळावलेली इच्छा ही वासना असते. बळावलेली इच्छा ही वासना असते, है ना. मग ती संसारातली वासना असो की परमार्थातली वासना असो, वासना कोणती असो. मला जेवण पाहिजे ही इच्छा आहे, पण फारच चांगलं जेवण पाहिजे ही वासना आहे. फारच चांगलं जेवण पाहिजे ही बळावलेली इच्छा आहे. मला घर पाहिजे ही इच्छा आहे, पण फारच चांगलं घर पाहिजे ही वासना आहे, ही बळावलेली इच्छा आहे. मला कपडे पाहिजेत ही इच्छा आहे, पण फारच चांगले कपडे पाहिजेत, ब्रँडेड, ती वासना आहे. तसं परमार्थातही आवड ही एक प्रकारची इच्छाच आहे, पण ती परमार्थिक इच्छा आहे, आवड आहे. तशी तुकोबाराची आवड बळावली आणि ती वासनेत बदलली. परमार्थातही अहंकार असतो. संसारात अहंकार आहे आणि परमार्थात नाही असं नाही. परमार्थातही अहंकार आहे, पण कसला अहंकार आहे? जे अहंकार वाती आम्ही हरीचे भुषवाया लागी. जे लोभे एकच जगी माझे निलोभे. अहंकार असावा पण हरिदास म्हणून घेण्याचा, लोभही असावा पण हरिनामाचा, पैशाचा नाही. म्हणून अहंकार असावा. परमार्थात बी अहंकार आहे. जे अहंकारो वाती अंगी आम्ही हरीचे भुषवाय लागी. अहंकार असावा पण हरिदास म्हणून घेण्याचा, लोभ असावा पण हरिनामाचा. तसं वासनाही असावी पण देवाच्या आवडीची. कारण वासना वाईट आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाली अंगे हरिरूप. वासना वाईट आहे. वासना संसारात बांधते आणि वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. वासनेतून सुटका हाच मोक्ष. मरताना कशाची वासना नसावी ते मुक्त होता. वासनेतून सुटका हाच मोक्ष. पण संसारी पदार्थाची वासना ही वाईट आहे. संसारी पदार्थाची आवड ही वाईट आहे. देवाची आवड आणि देवाची वासना ही शुभ आहे, ही सदवासना आहे. वासना दोन प्रकारची, एक सदवासना आणि एक असदवासना किंवा कुवासना. कुवासना म्हणजे दुर्बुद्धी, जिला संसार आवडतो, जिला वस्तू आवडतात, धनदौलत आवडते, पैसा आवडतो. एरते दुर्मती जे बहुधा असे विकरती तिथं निरंतर रमती अविवेकी. संसारात रमतात ते दुर्बुद्धी असतात, ती कुवासना आहे. पण ज्या बुद्धीला, जी सद्बुद्धी आहे किंवा सद्वासना आहे, तिला निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम आवडतं. आणि या निष्काम कर्माने आणि निष्काम हरिनामाने ती तुम्हाला एक दिवस देव बनवून देते, देवच बनवते. कारण या सद्वासनेला जसं गंगेला शेवट परमात्माच, तसं सद्वासनेलाही शेवट देवच असतो. दुर्मिळ चराचरी सद्वासना. बरोबर आहे. जरी पुण्यवशे अल्पची बुद्धी हृदय प्रकाशे, तरी अशेषी नाशे संसार भय. ही सद्बुद्धी अर्थात सद्वासना गत जन्मातल्या पुण्याने किंवा या जन्मातल्या पुण्याने तुमच्या हृदयात प्रकाशित झाली तर जसा गंगेला शेवट समुद्र, तसं या सद्वासनेला, या सद्बुद्धीला शेवट भगवंतच असतो. आणि म्हणून तुकोबारायची जी वासना आहे ती सद्वासना आहे. तुकोबारायची आवड आहे ती भगवंताची आवड आहे. मी बोललो की अहंकार आहे असावा, वाईट नाही, अहंकार असावा पण हरिदास म्हणून घेण्याचा,
व्यसन वाईट आहे, कोणतं दारूचं बिडीचं व्यसन असावं, पण भगवंताच्या नामाचं. देवालाही व्यसन आहे, तयाचे आम्हा व्यसन, तो आमचे निधी निधान किंबहुना समाधान तो मिळते. व्यसन देवालाही आहे, पण बिडीचं दारूचं नाही आहे, भक्ताचं संताचं व्यसन आहे. म्हणून व्यसन वाईट नाही, पण चांगल्या गोष्टीचं असावं. अहंकार वाईट नाही, पण हरिदास म्हणून घ्यायचं असावं. तसं आवड वाईट नाही, पण संत संगतीची असावी, फालतू फालतू गोष्टीची नाही. आणि संत संगतीची आवड आता ही बळावली, ती वासनेत बदलली. आणि जशी वासना असेल तसा जन्म असतो, किंवा जशी वासना असेल तसे फळ असतात. जसं तो जडभरत त्या हरणाच्या पिल्ल्याची वासना घेऊन पुढच्या जन्मी हरणच झालं, तसं तुकोबारायाची आवड आहे, अर्थात वाढलेली आवड आहे देवाबद्दल, संताबद्दल, ती वासनेत बदलली. वाढलेली आवड, वाढलेली इच्छा ही वासना असते. मग तुकोबारायाची आवड आता अतिशय वाढली देवाबद्दल, संताबद्दल, ती वासनेत बदलली. आणि जशी वासना असेल तसे फळ असतात. मग तुकोबारायाची वासना काय? संत संगती. मग वासना तसे फळ. म्हणून देवाला या तुकोबारायाच्या वासनेमुळं संत संगती द्यावी लागणार, किंवा द्या असं म्हणतात. देवा आता माझी आवड वाढली, वाढलेली आवड ही वासना आहे, आणि जशी वासना तसे फळ आहेत. माझी वासना काय? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. माझी काय वासना? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. मग माझी वासना काय? संत संगतीची. मला द्या, देवाला द्यावं लागतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संग, जशी वासना तसे फळ आहे. आणि म्हणून या वासनेच्या बळावर तुकोबारायाला देवाला संत संगती द्यावी लागली. आणि मग तुकोबारायाला संत संगती घडते. मग घडल्यानंतर तुकोबाराया देवाकडे विनंती करतात की देवा, ते संत संगती घडली, किंवा अशी घडावी की या संताची आणि माझी कधीच ताटातूट होऊ नये, ती कायमची संगती घडावी. या अभंगाच्या 3ऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत की हरिजनाशी भेटी न हो अंग संग तुटी. देवा, तर संत संगती घडली, किंवा जी घडेल ती अशी घडावी की हरिजनाची, अर्थात संतांची आणि माझी कधी ताटातूट होऊ नये. ते भेटले तर मग न हो अंग संग तुटी, त्यांचा शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे संबंध माझ्याशी चिरकाळ राहावा, कायमचा राहावा. शरीरानं ते सातत माझ्यासोबत असावेत, मला त्यांना आलिंगन देता यावं. है ना, आलिंगन घडे सायुज्य मुक्ती जोडे, मला संताशी आलिंगन देता यावं, ही शारीरिक संगती आहे. आणि त्यांच्यासोबत मला हरिनाम घेता यावं, ज्ञानाच्या गोष्टी करता याव्यात, मोक्षाच्या गोष्टी करता याव्यात, ही मानसिक संगती आहे. अंग संग तुटी. अंग म्हणजे शारीरिक संगती, आणि संग म्हणजे नामस्मरण, ज्ञान, या गोष्टी घडाव्यात. आणि मग संत जर मला भेटले देवा, किंवा भेटलेच, तर आता त्यांचं शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने माझी ताटातूट होऊ नये. ते शरीरानं माझ्यासोबत असावेत आणि मनाने माझ्यासोबत असावेत, म्हणजे मला त्यांच्यासोबत नित्य तुझं नामस्मरण, तुझं गुणगान गाता येईल. संत संग देई सदा, हेची दान देगा तेव्हा तुझा विसर न व्हावा, गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडी. मला संत संगती दे, मी आवडीने तुझं गुणगान गाईल. का? संत संगतीत तुझं गुणगान गाता येतं, तुझं नामस्मरण गाता येतं. म्हणून अंगाने आणि संगाने कुठली तुटी होऊ देऊ नको, संत संगती कायमची दे. आणि मग अशी संत संगती तुकोबारायाला लाभली आहे देवाकडून. आणि मग तुकोबाराया शेवटच्या चरणात म्हणतात की आता या संतांच्या संगतीत जगणं हे भलं आहे. महाराज लिहित आहेत, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. संत संगतीत आपण राहिलोत, वावरलोत, तर आपलं भलं होतं. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, संताच्या संगतीत जगणं म्हणजेच आपलं भलं होणं. आपलं भलं फक्त संत संगतीनंच होतं, इतर कशाने नाही आहे. संतच आपलं भलं करू शकतात, इतर दुसरं कोणीही नाही आहे. का? तर संत आम्हाला पद्मनाभ जोडून देतात, आणि पद्मनाभ जोडणं हेच आमचं भलं आहे. पद्मनाभ हा पांडुरंग आहे, विष्णू आहे. हा पद्मनाभ, हा विष्णू, हा पांडुरंग, हा कृष्ण जोडून देणं हे आमचं भलं आहे. आणि मग संत संगतीत आमचं भलं होतं, इतर कशाने आमचं भलं होत नाही. मनुष्यदेहीचा हाची स्वार्थ साधावया चौथा पुरुषार्थ, आणि हेच आमचं भलं आहे. आणि म्हणून संतांची संगती लाभली तर ती अंगानी संगानी परिपूर्ण असावी. अंग आणि संग दोन्हीनी माझी त्यांची ताटातूट होऊ नये,
आणि कायमचा मला त्यांचा सहवास लाभावा. का? तर त्यांच्या संगतीने माझं भलं होतं किंवा भलं झालं आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. विठोबा रखुमाई. जय जय विठोबाय रखुमाई. जय जय विठोबाय रखुमाई. जय जय विठोबाय रखुमाई. जय जय विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय या अभंगातून संतांची संगती मागतायत. महाराज म्हणतायत देव असे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. हरिजनाशी भेटी न हो अंग संग तुटी. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. तुम्हीही संताची संगती देवाला मागावी. तुम्हालाही संताची संगती घडेल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुकोबाराने संताची संगती घडली का? तुकोबाराने जे केलं ते तुम्ही करा, तुम्हालाही संताची संगती घडेल. हे अभंग तुकोबाराने स्वतःसाठी लिहिले नाही, आमच्यासाठी लिहिलेत. ते तुमच्यासाठी म्हणतायत की देव असे चित्ती त्याची घडावी संगती. अर्थात ज्याच्या चित्तात देव वास करतो ते संत असतात, तर संताची संगती घडावी हे तुमच्यासाठी आहे. मग संत संगती कधी घडेल? तर तुमच्यापाशी शुद्ध भावयुक्त देवाचं नामस्मरण असावं. तुमच्याजवळ विवेक वैराग्य असावं. तुम्ही चराचरात देव पाहावा. जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करावा. अर्थात चराचरात देव पाहावा. प्राणीमात्राला देव समजून त्याला शरण जाऊन त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करावा. प्राणीमात्रासमोर नम्र व्हावं. जे जगात धाकुटे होईजे ते जवळीक माझी. प्राणीमात्रासमोर नम्र व्हावं. अर्थात भक्तीच्या बळावर तुम्ही अद्वैतात जावं. जगतात देव पाहावा. आणि जाता येतं. भक्तीच्या बळावर अद्वैतात जाता येतं संत होण्याच्या आधीच. जगात देव पाहावं. जगापुढे नम्र व्हावं. जगापुढे धाकटं व्हावं. अद्वैतात जगावं. तुम्हाला समदृष्टी यावी. तुमचे दोषादोष जावेत. मुखामध्ये नित्य नाम असावं. ते भाविकता असावं. तुम्हाला तुमच्याजवळ विवेक वैराग्य असावं. या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात आल्या की तुम्हाला संत अचानक भेट देतात. तुम्हाला संत अचानक भेट देतात आणि याची साक्ष तुकोबाराय देतात. या गोष्टी जर तुमच्या जीवनात असतील तर संत तुम्हाला अचानक भेट देतात. याची साक्ष तुकोबाराय देत आहेत. महाराज लिहित आहेत अर्थ काम चाड नाही चित्ता. अर्थ काम चाड नाही चित्ता. साधू भेट देती तया अवचिता. बघा तुकोबाराने शब्द दिलाय की आम्ही वर नमूद केलेल्या गोष्टी जर तुमच्या जीवनात असतील तर महाराज म्हणतात अर्थ काम चाड नाही चित्ता. साधू भेट देती तया अवचिता. हा तुकोबारायचा अभंग फार मोठा आहे. ऐसे ऐसियाने भेटे तो साधू या अभंगावर फार मोठा अभंग आहे. आपण मुळातच पहा. पण तात्पर्य तुम्ही भावयुक्त भगवंताची भक्ती करा. जीवनात विवेक वैराग्य असू द्या. जगात देव पहा. तुम्हाला समदृष्टी येऊ द्या. अद्वैतात जगा. दोषादोष टाळा. जगापुढं धाकटं व्हा. नम्र व्हा. प्रत्येक प्राणी मात्र देव समजून त्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. कर्माने ईश्वराशी पूजा करा. आणि मुखात नित्य नाम राहू द्या. तुम्हाला श्रीगुरु शोधत येतो. आत्मज्ञान शोधत येतो. अर्थात संत शोधत येतो आणि संताची भेट होते. तो आपाप येतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की अर्थ काम चाड नाही चित्ता. साधू भेट देती तया अवचिता. तुम्हाला अवचित भेट देतील. तुमचा उद्धार होईल. आणि म्हणून तुकोबाराज म्हणतात की देव असे चित्ती त्याची घडावी संगती. तर तुम्ही त्या योग्यतेचे व्हा. ज्याच्या चित्तात देव वास करतो त्याची संगती तुम्हाला आपोआप घडेल आणि तुम्ही संत व्हाल. तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. आणि म्हणून देव असे चित्ती त्याची घडावी संगती. झालेली सेवा पांडुरंगाच्या तुकोबाराच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.